आज आपण पाहणार आहोत आयात व्यापार, त्याचा अर्थ काय, त्याचे महत्त्व काय आहे. तर मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इम्पोर्ट ट्रेड. इम्पोर्ट ट्रेड म्हणजे आयात व्यापार. मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, अर्थ आणि महत्त्व कशाचं, इम्पोर्ट ट्रेड म्हणजे आयात व्यापाराचं. आधी आपण पाहणार आहोत की आयात व्यापाराची व्याख्या, ज्याला आपण डेफिनेशन म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या देशातील माल जेव्हा आपल्या देशामध्ये येतो, दुसऱ्या देशातील माल जेव्हा आपल्या देशामध्ये येतो तेव्हा होणाऱ्या व्यवहाराला आयात व्यापार असे म्हणतात. जेव्हा दुसऱ्या देशामधून आपण मालाची खरेदी करतो किंवा दुसऱ्या देशातून माल आपल्या देशामध्ये येतो तेव्हा जो व्यवहार होतो त्या व्यवहाराला आयात व्यापार असे म्हणतात. तर आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशामधून केलेली मालाची व सेवाची खरेदी होय. आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशामधून इतर देशांमधून केलेली मालाची व सेवांची खरेदी होय. जेव्हा एखाद्या देशातील वस्तू किंवा सेवा दुसऱ्या देशातील व्यक्ती किंवा संस्था खरेदी करते तेव्हा खरेदी करणारा आयातदार असा म्हणून ओळखला जातो. आता आयातदार म्हणजे काय, दुसऱ्या देशातील एखादा व्यक्ती जेव्हा इतर देशामधून मालाची खरेदी करतो तेव्हा त्याला आयातदार असे म्हणतात. खरेदी केलेल्या मालाला आयात म्हणतात व तो व्यापार आयात व्यापार समजला जातो. सोप्या शब्दात आयात व्यापार म्हणजे वस्तूची विदेशातून केलेली खरेदी होय. आपल्या देशात ज्या वस्तू उपलब्ध नाही किंवा ज्या वस्तूंच्या किमती जास्त आहे अशा वस्तूंची साधारणपणे आयात करण्यात येते. ज्या वस्तू आपल्या देशामध्ये महाग आहे, ज्या वस्तूंची किंमत आपल्या देशामध्ये जास्त आहे, तर ती वस्तू जर इतर देशामध्ये कमी भावामध्ये मिळत असेल तर त्या वस्तू आपल्या देशामध्ये आयात केल्या जातात. किंवा ज्या वस्तूंची निर्मितीच आपल्या देशामध्ये होत नाही अशा वेळेस तशा प्रकारच्या सुद्धा वस्तू इतर देशामधून आयात करण्यात येत असतात. त्यामध्ये साधारणतः काही कारखान्यांना निश्चित असा कच्चा माल, सुटे भाग, संयंत्र, मशिनरी इत्यादी आपल्या देशात उपलब्ध नसल्यामुळे विदेशातून खरेदी करावी लागते, आहे ना. आपल्या देशामध्ये जे उद्योगधंदे चालतात, जे कारखाने चालतात, त्यांना लागणारा जो कच्चा माल आहे तो जर माल आपल्या देशामध्ये नसेल तर तो इतर देशामधून आपण आयात करतो. आपल्या देशामधील उद्योगधंद्यासाठी लागणारे सुटे भाग, यंत्रसामग्रीसाठी लागणारे सुटे भाग असतील, त्यानंतर संयंत्र, मशिनरी इत्यादी प्रकारच्या आपल्या देशामध्ये उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला त्या वस्तू किंवा त्या सेवा इतर देशातून विदेशातून खरेदी करावी लागतात आणि अशा रीतीने विदेशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची व सेवांची खरेदी करून त्या देशामधील उद्योगांना व ग्राहकांना उपलब्ध करून देण्याकरिता करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचा या आयात व्यापारामध्ये समावेश होत असतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आयात व्यापाराचा अर्थ आणि त्याचे महत्त्व आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आता आयात व्यापाराचे जे ऍक्च्युअल महत्त्व काय आहे, ऍक्च्युअल त्याचे महत्त्व काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याला आपण म्हणणार आहोत आयात व्यापाराचे महत्त्व. तर आयात व्यापाराचे जे महत्त्व आहे, पहिलं आहे विकसनशील देशाला औद्योगिकरणासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, कच्चा माल, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सेवा इत्यादींची आयात करून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला वेग आणून देता येतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, विकसनशील देशामध्ये औद्योगिकरणासाठी
विकसनशील जे देश असतात, जे विकासाच्या उंबरठ्यावर आहेत, अशा देशांना औद्योगिकरणासाठी म्हणजे त्या देशामधील उद्योगधंदे विकसित होण्यासाठी, उद्योगधंदे व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रसामग्री, कच्चा माल, तंत्रज्ञान, व्यवस्थापन सेवा इत्यादींची आयात आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला वेग आणून देता येते. म्हणजे आपण याला नंबर 1 म्हणू आर्थिक विकासाला वेग. या आयात व्यापारामुळे उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल, तंत्रज्ञान, मशिनरी, सुटे भाग आपण आयात करतो. त्यामुळे साहजिकच आपल्या देशाचा आर्थिक विकास होतो आणि आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढतो. हा आपल्याला पहिलं महत्व आयात व्यापाराचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा आहे देशातील लोकांच्या गरजा भागून त्यांचे जीवनमान उंचावणे आयातीमुळे शक्य होते. काय होते? देशातील लोकांचे जीवनमान उंचावणे यामध्ये आयात व्यापाराचं जे दुसरं महत्व आहे, आपल्या देशामधील जे लोक आहेत, ग्राहक आहेत, पब्लिक आहे, या देशातील लोकांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत, ह्या आवश्यक गरजा इतर देशातून मालाची आयात केल्यामुळे त्या आवश्यक गरजा त्यांच्या भागवल्या जातात आणि आवश्यक गरजा भागवल्यानंतर काय होते की देशातील जे लोक आहेत, ग्राहक आहेत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या आयात व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कारण लोकांचं राहणीमान चांगल्या प्रकारे होते, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे चांगल्या स्टँडर्ड पद्धतीने ते राहू शकतात. स्टँडर्ड पद्धतीचे जे कपडे आहेत, त्यांच्या प्रकारे सेवा आहे, ते उपलब्ध या आयात व्यापारामुळे होऊ शकते. तिसरा आहे महत्व ग्राहकांच्या मागणीनुसार ज्या वस्तू देशात उत्पादित होत नाही. मी पहिले सांगितलेलं आहे की ज्या वस्तू आपल्या देशामध्ये उपलब्ध नसतात किंवा ज्या वस्तू आपल्या देशामध्ये प्रोड्यूस होत नाही, उत्पादन होत नाही आणि त्या वस्तूची ग्राहकांची मागणी आहे, तर अल्प प्रमाणात उत्पादन ज्या वस्तूंचं आपल्या देशामध्ये होते त्याचा तुटवडा आयातीद्वारे दूर केला जातो. तर यामध्ये आयात व्यापारामुळे काय होते? ग्राहकांची मागणी पूर्ण होते. कशी ग्राहकाची मागणी कशी पूर्ण होते की ज्या वस्तू, काही वस्तू अशा आहेत की त्याचा आपल्या देशामध्ये नेहमी तुटवडा असतो आणि ग्राहकांना त्या वस्तूची आवश्यकता असते. कंपन्या आहेत, त्याच्यानंतर उद्योगधंदे आहेत, यांना कच्च्या मालाची आवश्यकता असते. अशा प्रकारे ह्या ज्या वस्तू आहेत की ज्या आपल्या देशामध्ये उत्पादन होत नाही, अशा वस्तू इतर देशातून आयात करून आपल्या देशामधील ग्राहकांची जी मागणी आहे ती मागणी आपल्याला, ग्राहकांची डिमांड ती आपल्याला पूर्ण करता येते. नंबर 4 आहे जीवनावश्यक वस्तूंची आयात दुष्काळ, पूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करण्यात येऊन जीवित हानी टाळता येते. आता काय होते? दुष्काळ पडलेला आहे, एखाद्या वर्षी पाऊसच झालेला नाही किंवा पूर भरपूर आलेला आहे, खूप पाऊस झालेला आहे, भूकंप आलेला आहे, तर हे जी परिस्थिती आहे ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही नैसर्गिक आपत्ती कोणत्याही देशावर येऊ शकते, ती काही सांगून येऊ शकत नाही, ही नैसर्गिक आहे. आणि अशा वेळे मग काय होते की रोगराई वाढते, त्या देशामध्ये खायला लोकांना अन्न मिळत नाही,
त्या लोकांचे जे उद्योगधंदे आहे बंद पडलेले असतात। उदाहरणार्थ यावेळेस जे आहे कोरोना महामारी आलेली आहे आणि अशा कोरोना महामारीच्या वेळेस सगळे उद्योगधंदे बंद होते। त्यानंतर सर्व व्यवस्था ही ठप्प झालेली असते आणि मग अशा वेळेस लोकांना तर खायला लागते। मग अशा वेळेस जर काही वस्तूंचा तुटवडा पडत असेल तर तो तुटवडा दूर करण्यासाठी इतर देशांमधून आपल्याला आयात करावी लागते। म्हणून जीवनावश्यक वस्तूंची आयात यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवनावश्यक वस्तूंची आयात, समजा पूर परिस्थिती आहे, दुष्काळ आहे, त्याच्यानंतर भूकंप आहे, अशा वेळेस ह्या जीवनावश्यक वस्तूंची आपल्याला आयात करता येते। म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ इम्पोर्ट ट्रेड यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे। आणि यानंतर आहे विकसनशील देशाला जीवनावश्यक वस्तूंची आयात करून चलनवाढ रोखता येते। जे देश विकसनशील आहे, विकासाच्या उंबरठ्यावर आहे, या विकसनशील देशांना जे डेव्हलप कंट्रीज म्हणजे ऑटोमॅटिक ते डेव्हलप झालेले आहे, विकसित झालेले आहे। पण विकसनशील जे डेव्हलपमेंट होत आहे त्या ठिकाणी असे जे देश आहेत या देशाला जीवनावश्यक वस्तूंची जी आयात करून चलनवाढ रोखता येते। इतर वस्तू आयात करायच्या नाही। जे कंट्री विकसित होत आहे फक्त जीवनावश्यक अन्न वस्त्र निवारा म्हणजे ज्या आवश्यक वस्तू आहेत अशाच वस्तूंची आयात करून चलनवाढ रोखणे म्हणजे आवश्यक वस्तूंची आयात करून चलनवाढ रोखणे। चलनवाढीला आपली जी चलनवाढ आहे म्हणजे आपण आयात करायचं म्हणजे आपलं चलन दुसऱ्या देशाला जाणार आहे, म्हणून आवश्यक वस्तूलाच आपण आयात करायचं आणि चलन जे आपल्या दुसऱ्या देशाला जाते ते रोखायचं। हे सुद्धा इम्पोर्ट्स जे ट्रेड आहे त्याचं एक महत्त्वाचं महत्त्व आहे। यानंतर आहे वस्तूंची आयात केल्यास त्यापासून उत्पादन प्रक्रियेला चालना मिळते। शक्य आहे जेव्हा उद्योगधंदे आपल्याला चालवायचे आहे तर आपल्याला यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान, त्यानंतर कच्चा माल इत्यादी आपल्याला आयात करावं लागेल आणि म्हणून वस्तूंची आयात केल्यास त्यापासून उत्पादन प्रक्रियेस चालना मिळते। जी उत्पादन प्रक्रिया आहे आपल्या देशातील त्याला चालना मिळते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, कमी वेळात जास्त उत्पादन होते, तर हे आयातीचा परिणाम आपल्याला हा अशा प्रकारे जाणवतो आणि त्यामुळे अनेक लोकांना कामधंदा मिळतो है ना। आपण यंत्रसामग्री जर मागवली तर उत्पादन प्रक्रिया वाढेल आणि इंडस्ट्री चालणार आणि मग त्यामुळे काय होणार की इतर जे लोक आहेत, जे शिकलेले लोक आहेत त्यांना कामधंदा मिळेल, देशातील उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम उपयोग घेता येतो आणि म्हणून वस्तूंची आयातीमुळे उत्पादन प्रक्रियेला चालना मिळते। नंबर 6 उत्पादन प्रक्रिया वाढते व देशातील लोकांना रोजगार प्राप्त होतो।
हे एक महत्व आहे. आणि शेवटी सातवं जे महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते आहे की देशाचे सार्वभौमत्व टिकवण्याकरिता, देशाचे सार्वभौमत्व टिकवण्याकरिता सैन्याला उपयोगी संरक्षणा विषयक, देशाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी सैन्याला उपयोगी जे संरक्षण विषयक सामग्री व उपकरणे ही आयात करण्यात येतात. तुम्हाला माहिती आहे की आताच आपल्या देशाने रशियाकडून जे विमानं खरेदी केलेले आहे संरक्षणात्मक आहे ना, आपण टीव्हीवर पाहतो. तर अशा प्रकारे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या देशातील जे सैनिक आहे त्यांना अत्याधुनिक अशा प्रकारचे यंत्रसामग्री, मग ते विमान असेल, त्याच्यानंतर रायफल्स असतील, अशी यंत्रसामग्री जी आहे अत्याधुनिक, हे इतर देशातून खरेदी करण्यात येते, म्हणजे आयात करण्यात येते. तर या आयातीचा जो मुख्य उद्देश असते देशाचं संरक्षण करणे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार आहोत की आयातीचं जे महत्व आहे हे देशाचे संरक्षणासाठी, सैन्यासाठी यंत्र सामग्री आयात. तर अशा प्रकारे हे आयात जे इम्पोर्ट ट्रेड्स आहे, मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ इम्पोर्ट ट्रेड, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे मीनिंग पाहिलेलं आहे की दुसऱ्या देशातील माल जेव्हा आपल्या देशात येतो तेव्हा होणाऱ्या व्यवहाराला आपण इम्पोर्ट ट्रेड किंवा आयात व्यापार म्हणतो. त्याचे आपण हे 7 महत्व पाहिलेले आहे की इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय, आयात व्यापार म्हणजे काय. तर याचे असे 7 त्याचे आपण महत्व या ठिकाणी बघितलेले आहे. यानंतरचा भाग आहे बघा, मध्यस्थ ग्रहाची, आयात ग्रहाची भूमिका, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रोल ऑफ इंडेंट हाऊस, रोल ऑफ इंडेंट हाऊस. तर आपण त्या रोल, जे इंडेंट हाऊस म्हणजे काय,